सिद्धार्थ जेव्हा आपल्या केबिनमधून बाहेर पडला तोपर्यंत संपूर्ण ऑफिस ओस पडले होते। त्याने जाणून बुजून उशिरा निघण्याचा निर्णय घेतला होता। काही दिवसांपासून त्याचे मन उदास होते। त्याला कुणाशीच बोलायचे नव्हते, विशेषतः त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर मुळीच नाही। वाणीसोबत पुनर्विवाह केल्यापासून तो एका विचित्र मानसिक तणावात होता। लोकांच्या चर्चांनी त्याचा संताप अनावर झाला होता। स्वराचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाल्याने त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता। त्यावेळी मुलंही खूप लहान होती। अथर्व 4 वर्षाचा आणि गीता 6 वर्षाची होती। मोठ्या बहिणीने त्याला समजावले, भाऊजी, मरणारा मरून जातो पण मागे उरलेल्यांना जगावंच लागतं। स्वरा तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठीही एक मोठी पोकळी ठेवून गेली आहे। पण आता मुलांकडे बघा, त्यांच्या भविष्याचा विचार करा। या दुनियात टिकायचं असेल तर तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल। वहिनींचं बोलणं ऐकून सिद्धार्थ ढसाढसा रडू लागला। वहिनी आणि दादांना त्यांनाही एवढा वेळ नव्हता की ते सिद्धार्थ सोबत राहून त्याच्या मुलांची जबाबदारी घेतील। एका या परिस्थितीची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती। सावत्र आई असलेल्या मुलांची होणारी उपेक्षा डोळ्यासमोर तरळू लागली। त्याला वाटू लागलं, माझ्या मुलांचंही तेच होणार का? तो निर्धाराने वहिनींना म्हणाला, माझी लग्न करण्याची इच्छाच नाही आणि मुलांबाबत सांगायचं झालं तर ते कसं तरी स्वतःला सावरतील। जाताना वहिनीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि थंड श्वास घेत म्हणाल्या, भाऊजी, तुमची मुलं आमच्यासोबत राहू शकतात। परिस्थिती स्थिर झाली की तुम्ही त्यांना घेऊन जा। पण तुम्ही आता कामावर जाणार का की घरीच राहणार आहात? सिद्धार्थ शांत राहिला। शेवटी त्याने मुलांना वहिनीबरोबर पाठवले, पण स्टेशनवरून घरी येण्यासाठी त्याचा एकही पाय पुढे पडत नव्हता। मनात घालमेल, डोळ्यात अश्रू आणि ओठ थरथरत होते। स्वतःला सावरायचा प्रयत्न करत तो जवळच्या एका बागेत जाऊन बसला। कसाबसा मनाला आवर घालून तो ऑफिसला जाऊ लागला। काही दिवस सहकर्मचारी सहानुभूती दाखवत होते, मदत करत होते, पण नंतर सगळं पूर्ववत झालं। काळ कुणासाठी थांबत नाही। काही महिने कधी निघून गेले हे त्यालाही कळले नाही। ऑफिसमधून निघताना एकदा सहकारी त्याला घरी जेवायला नेले। सिद्धार्थ त्यांच्या घरी रात्रीचे जेवण करून फक्त रात्र काढण्यासाठी स्वतःच्या घरी येईल। पण लवकरच त्याला जाणवू लागलं, ज्या घरामध्ये तो सहजपणे जात होता तिथे प्रत्येक वेळी हळूहळू विवाहाचा विषय काढला जाऊ लागला। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोक त्याच्यावर दबाव टाकत होते। सगळेजण आपला अधिकार आणि आत्मीयतेचा हवाला देत सिद्धार्थकडून होकार मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते। पण सिद्धार्थला समजत नव्हतं या परिस्थितीला तोंड कसं द्यावं। त्याला हेही स्पष्ट दिसत होतं की मित्रांच्या पत्नी काही निमित्त काढून हॉलमधून बाहेर जात होत्या। त्याने स्वतःला एक अपुरी वस्तू समजायला सुरुवात केली। आता तो आपल्या सहकार्यापासून कटाक्षाने दूर राहू लागला। जे लोक त्याच्याकडून पुनर्विवाहाची अपेक्षा करत होते त्यांना पाहताच तो आपला मार्ग बदलत होता। घटस्फोटित किंवा जास्त वय झालेल्या मुलींच्या भेटी ठरवून त्याला त्यांच्यासमोर बसवण्यात येत होतं। त्या स्वतः उदास होत्या, त्यांच्या डोळ्यामध्येही वेदना होत्या। आता ऑफिसमधून घरी जाताना कुणी त्याला चल आमच्याकडे ये असं म्हटलं तरी तो तेथून काहीतरी कामाचं निमित्त काढून निसटायचा। एके दिवशी त्याच्या मित्राने सुमितने हद्दच केली। तो थेट त्याच्या टेबलावर बसत म्हणाला, काय झालं का? राहिलं असेल तर पटकन पूर्ण कर। आज आमच्या मॅडमने तुला घरी बोलवलं आहे। माझ्या बायकोने सांगितले तुला घेऊनच या। सिद्धार्थ हसत म्हणाला, काही विशेष आहे का? सुमित डोळे मोठे करून म्हणाला, विशेष समज, अकोल्याचे गणपतराव त्यांच्या मुलीला घेऊन आले आहेत। तुझ्या पसंतीचा विषय आहे। तिचा फोटो पाहूनच तू तिला पसंत केलं होतं। आता चर्चा करायची वेळ आली आहे। हे ऐकून सिद्धार्थ चमकला। मी कोणाचा फोटो पसंत केला होता? सुमित वैतागून म्हणाला, अरे विसरलास? त्या दिवशी माझ्या बायकोने मोबाईलवर तुला फोटो दाखवला होता। सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे त्या दिवशी वहिनीने त्यांच्या मोबाईलमधील एक ग्रुप फोटो दाखवला होता आणि मला विचारलं होतं, फोटो छान आहे ना? मग मी सहज म्हटलं होतं ना छान आहे। पण त्या
व्यतिरिक्त काहीच बोलणं झालं नव्हतं. सुमित चिडून म्हणाला, अच्छा, म्हणजे आम्हाला चांगलंच मूर्ख बनवलंस. असं म्हणत तो जोरात केबिनचा दरवाजा लावून निघून गेला. सिद्धार्थ बराच वेळ एकटाच बसून राहिला. डोळ्यासमोर त्या ग्रुप फोटोमधील अति फॅशनेबल तरुणी फिरत होती. ती स्वराची जागा कधीच घेऊ शकत नाही हा विचार त्याच्या मनात ठाम होत गेला. दुसऱ्या दिवसापासून सुमितने त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. फुकटचं खाणारा खादाड अशी उपाधी देत तो सिद्धार्थची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सोडत नव्हता. तेवढ्यात वहिनींचा फोन आला. गीता आजारी आहे हे ऐकताच सिद्धार्थ काळीच धडधडू लागलं. तो सगळ्या बाजूने तणावाखाली होता. स्वरा होती तेव्हा मी किती निर्धारस्थ होतो या विचाराने त्याचा खालचा होठ थरथरू लागला. शेवटी त्याने आठवडाभराची सुट्टी घेतली आणि गावी पोहोचला. गीता पलंगावर झोपली होती. अथर्व मळकट कपड्यात अनवाणी पायाने मातीत खेळत होता. सिद्धार्थचं काळी शून्य झालं. घरातलं सगळं काम करून वहिनी थकून जात होत्या. सिद्धार्थ आल्यावर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, खूप चांगलं केलं भाऊजी तुम्ही आलात. मुलं तर तुमची खूप आठवण काढत होती. आता गीतावरही उपस्थिती उपचार करता येईल. मलाही कित्येकदा औषध द्यायचं लक्षात राहत नाही. मुलांची अवस्था पाहून सिद्धार्थ अस्वस्थ झाला. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की त्याच्या अनुपस्थित मुलांची अशी अवस्था होईल. रात्री उशिरापर्यंत तो गीताच्या डोक्याजवळ बसून तिच्या केसामध्ये हात फिरवत राहिला. मुलांची व्याकुळता पाहून त्याच्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी किती मौल्यवान नातं गमावलं आहे. तो राहिल्यामुळे मुलं पुन्हा त्याच्याशी हळूहळू मिसळू लागली. गीताही आता बरी झाली होती. एके दिवशी अंगणात कपडे धुवून सुकत टाकताना वहिनीने सहज विषय काढला, भाऊजी तुम्ही मुलांसोबत एवढा वेळ घालू नका. त्यांना तुमची सवय लागेल. 2 दिवसात तुम्ही परत निघून जाल आणि मग पुन्हा बाबा बाबा म्हणून रडायला लागतील. सिद्धार्थ गप्प राहून समोर पाहत होता. वहिनीने पुढे जोडलं, हे बघा भाऊजी, जर मुलांना बरोबर घेऊन जायचं असेल तर पहिल्यांदा लग्न करा, मग संपूर्ण कुटुंबासोबत हसत खेळत इथून निघा. सिद्धार्थने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या शांततेत नकार नव्हता. हे पाहून वहिनींचा उत्साह वाढला. त्या त्याला समजावत म्हणाल्या, तुम्ही तोंडाने काहीही म्हणा, पण हे तर मान्यच आहे ना की दुनियादारी निभावणं सोपं नाही. एकट्याने आयुष्यभर राहणं अवघड असतं भाऊजी. सिद्धार्थने मान खाली घातली. वहिनी खरंच सत्य बोलत होत्या. स्वतःच्या स्वार्थासाठीच ऑफिसमधले मित्र आणि सहकर्मी त्याच्यासमोर मुली आणत होते, पण त्याचवेळी हे सगळं त्याच्यावर उपकार असल्यासारखं भासवत होते. आणि नकार मिळताच 2-4 दिवसात भरपाई मिळवण्यासाठी त्याच्याकडे ॲप्लिकेशन घेऊन उभे राहत होते. जे मित्र रोज त्याला जेवायला घरी बोलवत होते तेच नंतर त्याला फुकटचं खाणारा आणि खादाड म्हणायला लागले. मागे पुढे पाहत नव्हते. त्या रात्री सिद्धार्थ मोठ्या दादासोबत घरी पोहोचला तेव्हा घरभर स्वयंपाकाचा सुवास दरवळत होता. किती दिवस झाले असं जेवण खाऊन, तो मनातच म्हणाला. जेवण वाढताना वहिनीने पुन्हा एकदा विषय काढला, भाऊजी तुमच्या लग्नासाठी बरीच स्थळं येत आहेत, पण मला असं वाटतं तुमचं लग्न अशा मुलीशी करावं जिनेही तुमच्यासारखंच आपला जोडीदार गमावला असेल. सिद्धार्थ तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. त्याला स्वतःकडे असं आश्चर्यचकित बघताना पाहून वहिनी मंद हसल्या आणि म्हणाल्या, तुम्ही असं का बघताय भाऊजी? अविवाहित मुलींना अविवाहित मुलांसाठी सोडून द्या. जरा विचार करा, कुमारी मुली तुमच्याबरोबर खरं मनाने संसार करू शकतील का? तुटलेल्या मनाला तुटलेलं मन समजू शकतं. सिद्धार्थला आतापर्यंत अशाच मुली दाखवत गेल्या, पण कोणीही त्याला इतक्या स्पष्ट शब्दात समजावलं नव्हतं. त्या रात्री तो अख्खी रात्र कुस बदलत होता. वहिनींचे शब्द त्याच्या मनात गुंजत राहिले. त्याला जाणवत होतं, अशा प्रकारे संसाराची गाडी फार काय चालणार नाही. ऑफिसमध्ये लोकांची हेटाळणी, स्त्रियांशी बोलताना संशयी नजर टाकणं,
मुलांची दयनीय अवस्था या सगळ्या गोष्टीचा तोडगा काढणं गरजेचं होतं. 3 महिन्यांनी कोणताही गाजावाजा न करता वाणीशी सिद्धार्थचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसातच तिने घराची जबाबदारी खांद्यावर घेतली. मुलंही तिच्याशी सहज मिसळली. सिद्धार्थ विचार करत राहिला, वहिनी चुकीच्या नव्हत्या. कुमारी मुलगी इतक्या सहजतेने संसार स्वीकारू शकली नसती जितक्या सहजपणे वाणीने स्वीकारला. शहरात परतताच वाणीने घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली. तिने मुलांचा शाळेत प्रवेश घेतला. रोज सकाळी त्यांना प्रेमाने उठवणे, त्यांना तयार करून शाळेला पाठवू लागली. सिद्धार्थचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा येऊ लागला. खरंच पुरुषाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्त्रीच्या प्रेमाची गरज असते. फक्त आणि फक्त स्त्रीच त्याच्या व्यक्तिमत्वाला आत्मसंपन्नता आणि एक संपूर्ण रूप देते. त्याला भटकंतीपासून थांबवते आणि धैर्य देते. सिद्धार्थाच्या घरगुती जीवनाला मार्ग मिळाला होता. तो वाणीसोबत आनंदी होता. वाणीच्या व्यक्तिमत्वात त्याला स्वराची झलक दिसायची. कधी तो स्वराच्या आठवणीत हरवायचा तेव्हा न बोलताच वाणी त्याच्या मनातलं जाणवायची आणि हसवायची. पण कधी ती स्वतः उदास असेल तेव्हा मात्र सिद्धार्थ अस्वस्थ व्हायचा. कदाचित पुरुषांमध्ये एवढी सहनशक्ती नसते. तो पत्नीला पूर्णपणे स्वतःमध्येच गुंतवून ठेवू इच्छितो आणि तिच्या दुःखासमोर असह्य होतो. संध्याकाळी सिद्धार्थ थेट ऑफिसमधून घरी परतला. मुलं स्वच्छ कपडे घालून खेळताना दिसली. नीटनेटके राहायची आणि तसेच मुलांनाही ठेवायची. तिचा चेहरा एवढा गंभीर आणि प्रभावशाली होता की जो कोणी पाहिल तो तिच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित व्हायचा. घरामध्ये सुख शांती नांदत होती, जशी एका आदर्श कुटुंबात असावी. सिद्धार्थचा सुखी संसार पाहून ऑफिसमधले सहकर्मचारी आता त्याच्यावर ईर्ष्या करायला लागले होते. जेव्हा त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता तेव्हा हेच लोक त्याच्याबद्दल कृपा आणि सहानुभूती व्यक्त करत होते आणि आज तेच लोक त्याच्यावर ईर्ष्येने तुच्छतेने पाहत होते. ही ईर्ष्या त्याला थेट आणि अप्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळत होती. खरकट भांड चाटण्यात काय आनंद. वेगवेगळ्या स्वादांची सवय लागली असेल. एकदा विधवा झाल्यानंतर पुन्हा कुठे ती सुहासिनी होणार. वाणीबद्दल निर्णय कटू शब्द कानावर पडत होते. सिद्धार्थ सगळं गपचूप ऐकत होता. उलट काही बोलणं त्याच्या स्वभावात नव्हतं, पण त्या शांततेच्या आड त्याच्या मनात चीड साठत होती. हळूहळू तो चिडचिडा होत गेला. वाणीने काही विचारलं तर तो ओरडून उत्तर द्यायचा. मुलांमध्येही एक विचित्र असुरक्षितता घर करू लागली होती. त्यांचा अभ्यास ढासळत चालला होता. काही दिवसांनी वाणी दबक्या आवाजात म्हणाली, आपण दुसऱ्या शहरात बदली करून घेऊ का? कुठेतरी दुसरीकडे जाऊ. तिला माहित होतं की सिद्धार्थच्या मनावर काय परिणाम होतोय, पण सिद्धार्थने इथे स्थिरावण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काही दिवस आधी वाणीचा मोठा भाऊ काही कामानिमित्त वाणीकडे आला होता. घरातील अस्वस्थ शांतता त्याच्या लक्षात आली. तो सिद्धार्थला म्हणाला, तुमची काही हरकत नसेल तर मी काही दिवस वाणी आणि मुलांना गावी घेऊन जाऊ शकतो का? बहिणीला माहेरी न्यायचं हे त्याचं निरागस प्रेम होतं. स्वतः वाणीनेही कितीतरी वेळा दबक्या आवाजात माहेरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण माहित नाही का सिद्धार्थचा पारा मात्र चढला. तो कोरड्या आवाजात म्हणाला, मुलं गावी जाऊन काय करणार, त्यामुळे फक्त वाणीला घेऊन जा. वाणीच माहेरी जायला निघाली. तिच्या मनात मात्र उदासी दाटून आली. तिला संपूर्ण कुटुंबासोबत माहेरी जायचं होतं. एकटीने जाणं तिला नको होतं, पण सिद्धार्थची मनस्थिती बरोबर नव्हती. त्याला काहीही बोलणं म्हणजे घरात विस्फोटाला आमंत्रण देणं होतं. वाणी माहेरी गेल्यावर घर अजूनच शून्य झालं. सिद्धार्थ कोणत्याच गोष्टीत लक्ष देऊ शकत नव्हता. मुलंही त्याला घाबरून राहायला लागली. त्याने स्वयंपाकघरात कसा तरी मुलांचा नाश्ता बनवला. त्यांना हाक मारताना तो ओरडला. मुलं घाबरत एकमेकांकडे पाहत जेवणाच्या टेबलवर येऊन बसली. ते काही खाणार नव्हती, फक्त गिळणार होती. ऑफिसमध्ये पूर्वीसारखं संयोगाने भरलेलं वातावरण नव्हतं. घरीही प्रेमाचे 2 शब्द बोलणारं कोणी नव्हतं.
वाणीचा फोन सुद्धा आला नव्हता. त्या दिवशी घरातून निघताना सिद्धार्थला त्याचा जुना मित्र भेटला. दिवाळी तोंडावर आली होती. तो आपल्या बायकोसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून ड्रेस घेण्यासाठी गडबडीत होता. हसतच तो म्हणाला, तू तर नवीन वहिनींसाठी भरपूर खरेदी करत असशील. मी माझ्या बायकोसाठी ड्रेस घेणार आहे. जरा मदत कर ना. तुला तर शॉपिंगची चांगली सवय असणार. वाणी वहिनी खूप स्मार्ट आणि समजूतदार आहेत. त्यांच्या संगतीचा परिणाम तुझ्यावर नक्कीच झाला असेल. मित्राचं बोलणं ऐकून सिद्धार्थला जाणवलं त्याने कधी वाणीसाठी काही घेतलंच नाही. बरं झालं त्या दिवशी त्याचा मित्र त्याच्यासोबत घरी आला नाही. नाहीतर या भकास घराकडे पाहून त्याने काय विचार केला असता. आजूबाजूला दिवाळीची तयारी जोमाने सुरू होती. अथर्व आणि गीता आपल्या बाल्कनीतून हे सारं पाहत होते. त्यांच्या बरोबर खेळणारी मुलं कधी आपल्या आईबाबांसोबत कपडे खरेदीला जात होती, तर कधी फटाके, दिवे, मिठाई घ्यायला संध्याकाळी ती मुलं बाबांसोबत फुलझाडे आणि फटाके फोडण्यात दंग होते. अथर्व आणि गीतासोबत खेळायला त्यांचा बाबा मात्र कधीच मोकळा नव्हता. एके दिवशी एकटेपणाने थकून जाऊन अथर्वने सिद्धार्थला विचारलं, बाबा, आमची आई केव्हा येणार आहे? सिद्धार्थ गप्प झाला. उत्तर द्यायला शब्द सुचेना. गीता भरल्या डोळ्याने भावाकडे पाहत होती आणि सिद्धार्थ आपले काम करण्यात गुंग होता. मुलंही त्यांच्या परीने त्याला मदत करत होती. अचानक गीताला काहीतरी दिसलं. ती उत्साहाने सिद्धार्थचं बोट धरून म्हणाली, बाबा, आईने आमच्यासाठी नवीन कपडे घेऊन ठेवलेत. अथर्वच्या डोळ्यात चमक भरली. आईने आमच्यासाठी सुंदर कपडे आणलेत. तो आनंदाने ओरडला. सिद्धार्थने कपाट उघडले आणि तो चकित झाला. वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये सगळ्यांसाठी नवीन कपडे होते. अथर्वसाठी कुर्ता पायजमा, गीतासाठी सुंदर फ्रॉक आणि सिद्धार्थसाठी पॅन्ट शर्ट. छोट्या डबीत काय आहे हे पाहण्यासाठी त्याने ती उघडली आणि तो थबकला. गीतासाठी छोटंसं कानातलं होतं आणि अथर्वसाठी अंगठी, पण वाणीसाठी काहीच नव्हतं. सिद्धार्थ शांत झाला. ही वाणी आहे तरी कशी? सर्वांसाठी एवढं काय घेण्यासाठी तिने कशी काय बचत केली असेल? त्या रात्री सिद्धार्थ गीता आणि अथर्वला घेऊन गावी निघाला. वाणीचा मोठा भाऊ त्याला बाहेरच भेटला. ते आनंदाने भेटले. बाबांनीही सिद्धार्थची विचारपूस करून या बसा असं सांगितलं. सिद्धार्थ उद्या वाणीला घेऊन जाणार हे कळाल्यावर बाबा म्हणाले, दिवाळी अवघ्या 2 दिवसावर आली आहे. आता दिवाळी साजरी करूनच जा. हे ऐकून मुले आनंदाने उड्या मारत होती. पण सिद्धार्थ म्हणाला, नाही, जावे लागेल, मला काम आहे. त्या रात्री अथर्व वाणीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. दुसऱ्या रात्री शहरात मुलं वाणीसोबत दिवे लावण्याच्या तयारीत होती. तिने दिवे ताटात ठेवून त्यामध्ये तेल घातलं. गीताने नवीन झुमके घातले होते आणि ती खूप गोड दिसत होती. सिद्धार्थ अजून बाजारातून आला नव्हता. तेवढ्यात तो दरवाजात उभा राहिला. हातातला बॉक्स वाणीला देत हसून म्हणाला, आता पटकन ही साडी नेसून मला एक प्रेमाची भेट दे. वाणीने लाजून बॉक्स घेतला आणि आत जाऊ लागली. सिद्धार्थने तिचा हात धरला. वाणीच्या गालावर हसू उमटलं. डोळ्यात लज्जेची झाग आणि आनंदाचा प्रकाश एकत्र नाचू लागला. ती हळूच आत गेली. काही वेळाने नवीन साडी नेसून बाहेर आली. सिद्धार्थ तिच्याकडे पाहतच राहिला. घरभर दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात वाणीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. ती हसून म्हणाली, आता भेट दिलीस, पण प्रेमाची भेट मागायचं राहून गेलं का? सिद्धार्थ तिच्या हातात साडीचा पदर अलगद ठेवत म्हणाला, ही साडी तुला शोभते, पण मला तुझ्या डोळ्यामधला आनंद जास्त आवडतो. तेवढ्यात गीता आणि अथर्व पळतच दोघांच्या मिठीत शिरले. आई, आपण आता दिवे लावूया का? गीताने उत्साहाने विचारले. वाणीने प्रेमाने त्यांच्या गालावर हात फिरवला. हो ग, चला, आपली पहिली दिवाळी एकत्र साजरी करूया. ती पुढे आली. समोरच्या अंगणात तिने एक दिवा प्रज्वलित केला. सिद्धार्थ तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या नात्यातला हरवलेला उजेड पुन्हा परतलेला होता.
त्या प्रकाशात फक्त दिवे झगमगत नव्हते, तर एक मोडलेलं नातंही पुन्हा उजळत होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.